आखाड पार्टी म्हटलं की आठवतो तांबडा झणझणीत असा मटण रस्सा आणि त्यासोबत भरगच्च अशी मटण थाळी. आज मी तुम्हाला अगदी गावाकडच्या चवीचा हॉटेललाही मागे टाकणारा मटण रस्सा आणि मटण थाळी बनवून दाखवणार आहे. एकदा ही रेसिपी ट्राय कराल ना तर बाकीच्या सगळ्या पद्धती विसराल आणि सगळ्यात शेवटी आपण मटण रस्स्याला असा काही टच देणार आहोत ज्यामुळे हा मटण रस्सा अजूनच फ्लेवरफुल असा होणार आहे. त्यामुळे शेवटचा टच अजिबातही मिस करू नका. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात आणि यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूयात. सगळ्यात आधी इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतले. तुम्हाला जेवढे पीसेस लहान मोठे आवडतात त्यानुसार तुम्ही मटण कट करून घ्या. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे हिरवी पेस्ट घालून घेतली. या हिरव्या पेस्टमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं मॅरिनेशन छान असं करून घ्यायचं. हिरवी पेस्ट आवर्जून घाला कारण त्यामुळे आपला आळणी रस्सा छान होणार आहे आणि आळणी रस्सा जेवढा चविष्ट तेवढाच आपला मेन तांबडा मटण रस्सा चविष्ट होतो. चला मटण छानपैकी एक अर्धा तास मी इथे मॅरिनेट करून घेतले. आता घेऊयात फोडणी करायला आणि रस्सा बनवायला. यासाठी कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करायचं. यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा मीठ घालून छानपैकी परतवून घ्यायचा. कांदा छान गुलाबी रंगावरती परतला गेला की यामध्ये आलं, लसूण आणि खोबरं याचं वाटण घालायचं आणि हे वाटण सुद्धा कांद्यावरती छान असं परतवून घ्यायचं. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या आहेत, परंतु ही पद्धत त्या सगळ्यांमध्ये अगदी स्पेशल आहे. चला आता आलं, लसूण, खोबरं छान परतलं गेलं की यावरती हे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आणि मटण छान असं परतवून घ्यायचं. मटण परतवत असताना गॅसची फ्लेम आवर्जून हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरती मटण छान परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही हाय फ्लेमवर मटण छान परतवून घ्याल या स्टेजला तेवढं मटण छान टेंडर शिजतं, ज्युशी शिजतं आणि मटण रस्स्याला सुद्धा चव भन्नाट अशी येते. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा मटण रस्सा चविष्ट होत नाही तर ही एक टिप फॉलो करून बघा. मटण परतवत असताना किमान 5 ते 7 मिनिटं तरी हाय फ्लेमवरती परतवून घ्या. मटण रस्सा खूप जास्त चविष्ट होईल. कोथिंबीर घालून झाकण ठेवून 1-2 मिनिटं मटण छानपैकी मी वाफलवून घेतले. मटण छान आता इथे वाफललं गेले. या स्टेजला घालायचं आहे ते गरम पाणी. गरम पाणी घालून व्यवस्थित असं मटण मिक्स करून घ्यायचं. पाणी गरजेप्रमाणे घाला. जेवढं मटण शिजायला गरजेचं आहे तेवढंच पाणी मी इथे घालून घेतले. आता झाकण लावायचं आणि कुकरच्या किमान 4 शिट्ट्या तरी काढून घ्यायच्या. मटण अगदी व्यवस्थित असं शिजतं. चला कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपला मसाला तयार करून घेऊया. हा मसाला सुद्धा आपण लोखंडी तव्यामध्ये तयार करणार आहोत, त्यामुळे मटण रस्स्याची चव अजूनच छान वाढणार आहे. लोखंडी तव्यामध्ये 1-2 चमचे तेलावरती 4 चमचे फुटाणा डाळ, 3 चमचे तीळ आणि 1 चमचा खसखस घालून घेतली आहे. तीळ, खसखस आणि फुटाणा डाळ छानपैकी खमंग असे भाजून घ्यायचे. आता लोखंडी तव्यामध्ये भाजत असताना अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती या सगळ्या गोष्टी छान भाजून घ्यायच्या. कारण या 3 गोष्टी छान भाजल्या गेल्या की रस्स्याला आपल्या चव छान येते आणि दाटसरपणा सुद्धा छान यायला मदत होते. चला त्या सगळ्या गोष्टी काढून झाल्या की परत एकदा तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. सुकं खोबरं घालायचं आणि खोबरं सुद्धा छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं. सगळ्या गोष्टी भाजत असताना आवर्जून गॅस अगदी लो टू मिडियम ठेवा, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी छान अशा भाजल्या जातील. एकही गोष्ट कच्ची राहता कामा नये. आता सगळ्यात शेवटी घालायचा आहे तो कांदा. कांदा सुद्धा छानपैकी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. थोडंसं कांदा भाजत असताना मीठ घालते. मीठ घातलं की कांदा लवकर पचायला मदत होते. श्रावण महिना सुरू होण्या अगोदर तुमच्या घरी ही आखाड पार्टी असेल तर हा मटण रस्सा एकदा नक्की ट्राय करून बघा. ही मटण थाळीच ट्राय करून बघा. एवढी भन्नाट चवीची होते की काही विचारायलाच नको. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे शेवटचा टच तर तुम्हाला माहिती नसेल कदाचित, आणि माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा टच माहिती होता का. चला तर सगळ्या गोष्टी छानपैकी भाजून घेतल्यात. यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात आधी तीळ, डाळ आणि खसखस या 3 गोष्टी ज्या भाजून घेतल्या होत्या त्या वाटायच्या आणि त्यानंतर यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालून छान असं वाटून घ्यायचं. अगदी सुंदर असं वाटण तयार झालंय, तुम्ही बघू शकता. वाटणामध्ये कोथिंबीर आवर्जून घाला. कोथिंबीर घातल्यामुळे वाटणाला रंग सुद्धा छान येतो. चला वाटणही तयार झाले. मटणही आपलं अगदी परफेक्ट असं शिजले. तुमचा कुकर कसा आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती शिट्ट्या काढाल. माझा कुकर इथे चांगला आहे त्यामुळे 4 शिट्ट्यांमध्ये मटण अगदी परफेक्ट असं शिजतं. तुमच्या कुकरमध्ये जर शिजत नसेल तर एखादी शिट्टी जास्त काढली तरीही चालेल, परंतु मटण व्यवस्थित शिजवून घ्या. रस्साही तुम्ही बघू शकताय छान असं झालाय. आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे आणि रस्स्याला सुद्धा एक छान दाटसरपणा येतो. आता यातले सुक्यासाठी काही पीसेस मी बाजूला काढून घेते आणि त्यानंतर याचा रस्सा बनवायला घेऊयात. सुक्यासाठी मटण बाजूला काढत असतानाच 1-2 चमचे आणि रस्सा सुद्धा बाजूला काढायचा, म्हणजे तो आपल्याला मटण सुक्यामध्ये वापरता येतो. चला आता घेऊयात आपल्या मटण रस्स्याची फोडणी करायला. यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. साधारण 5 ते 6 चमचे तेल घातले. आता तेल कोमट असतानाच यामध्ये 1.5 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर घालायची. त्यावरती हे केलेलं वाटण घालायचं. कधीही तेलामध्ये ड्राय मसाले घालत असताना तेलाचं टेम्परेचर अतिशय कमी हवंय. अजिबातही तेल जास्त गरम नको, नाहीतर आपले मसाले करपतील आणि आपल्या भाजीला रंग आणि चव अजिबातही चांगली येणार नाही.
चला आता सगळं वाटण घातल्यानंतर मसाला छान असा परतवून घ्यायचा. केलेल्या वाटणातलं अर्धं वाटण मी या रश्श्यासाठी वापरणार आहे आणि अर्धं वाटण सुक्यासाठी वापरणार आहे. चला खमंग असा मसाला परतवून झाला की सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मटण मसाला घालून घ्यायचा. आता हे दोन्ही मसाले सुद्धा वाटणामध्ये छान असे परतवून घ्यायचे. अतिशय सुंदर दाणेदार असं हे आपलं वाटण होईपर्यंत वाटण परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही वाटण छान परतवून घेणार आहात तेवढं तुमचा मटण रस्सा चवदार होणार आहे. चला तर यानंतर आणि रस्सा आणि मटणचे पीसेस घालून घ्यायचे. रस्सा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. रस्सा मिक्स करण्या अगोदरच रश्श्याला तरी यायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकताय. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचा हा सिक्रेट पदार्थ आपल्याला रश्श्यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे अगदी चिमूटभर हिंग. हिंग घातल्यामुळे मटण पचायला हलकं होतंच, परंतु सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा अतिशय छान उठून येतो. त्यामुळे हिंग आवर्जून घाला. गावाकडे बऱ्याच वेळेला मोठ्या क्वांटिटीमध्ये जेव्हा मटण केलं जातं तेव्हा आवर्जून वरून रस्सा उकळल्यानंतर रश्श्यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घातलं जातं. त्यामुळे हा मटण रस्सा अजूनच फ्लेवरफुल आणि अतिशय टेस्टी होतो. तुम्ही जर कधी ही ट्रिक वापरली नसेल ना तर एकदा नक्की वापरून बघा. अतिशय फ्लेवरफुल असा हा मटण रस्सा तयार होतो. चला रस्सा तर आपला झणझणीत असा तयार झालाय. आता वळूयात आपल्या मटण सुक्क्याकडे. हा मटण सुक्का आपण लोखंडी तव्यामध्येच बनवणार आहोत, त्यामुळे तव्यामध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचं आणि आवर्जून मटण सुक्का बनवत असताना यामध्ये बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये घाला. यामुळे मटण सुक्का आपला आणखीन टेस्टी होतो. बरेच वेळेला आपण केलेलं वाटण तेलामध्ये घालतो, वाटण परतवून घेतो आणि बाकीची प्रोसेस करतो, परंतु वाटण घालण्या अगोदर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान लालसर परतला गेला की त्यानंतर हे वाटण घालायचं आणि वाटण सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतलं गेले की आता यामध्ये ड्राय मसाले घालून घेऊयात. 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा घरगुती काळं तिखट, 1 चमचा मटण मसाला आणि अर्धा ते 1 चमचा फक्त लाल तिखट घालून घेतले रंगापुरतं. सगळे ड्राय मसाले सुद्धा आता वाटणामध्ये छान असे परतवून घ्यायचे. बरेच वेळेला मला काळं तिखट म्हणजे काय हे विचारलं जातं, तर काळं तिखट म्हणजे घरी जो काही मसाला तयार केला जातो वर्षभराचा साठवणीचा, तो मसाला म्हणजे त्याला आम्ही काळं तिखट असं म्हणतो. तुमच्याकडे जर हे काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरीही चालेल. चला तर मसाले छानपैकी परतले गेले की त्यामध्ये हे काढलेलं मटण घालायचं. मटण आणि रश्श्यासहित घालून घ्या आणि छानपैकी ते परतवून घ्या. वरून चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करायचं आणि झाकण टाकून 1-2 मिनिटाची फक्त वाफ द्यायची. 2 मिनिटामध्ये मटण छान असं या मसाल्यामध्ये मुरतं आणि मटण सुक्का आपलं अजूनच फ्लेवरफुल होतो. लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे तर या मटण सुक्क्याला अजूनच छान चव येते. आणि रश्श्यामधून मटण सुक्क्यासाठी पीसेस बाजूला काढताना त्यामध्ये पाणीही काढलं होतं आणि रश्श्याचं 2 चमचे, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालावं लागलं नाही. त्या आणि रश्श्याच्या पाण्यामध्येच आपला चमचमीत असा मटण सुक्का तयार झालाय. चला आता घेऊयात आपली आखाड पार्टी स्पेशल थाळी सर्व करायला. यासाठी सगळ्यात आधी इंद्रायणी भात सर्व करून घेतलाय. अतिशय टेस्टी आणि खमंग असा मटण सुक्का, झणझणीत असा मटण रस्सा आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी, कांदा आणि लिंबू. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी झणझणीत मटण थाळी आपली इथे तयार झाली. तुम्ही सुद्धा आखाड पार्टीचा बेत बनवत असाल तर ही मटण थाळी नक्की करून बघा. इतकी चविष्ट होते की सगळे तुमचं कौतुक करत राहतील. आणि सगळ्यात शेवटी सांगितलेली हिंगाची ट्रिक ही तर आवर्जून फॉलो करा. त्या ट्रिकमुळे तुमच्या मटण रश्श्याची चवच बदलणार आहे. चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजची ही मटण थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशा सुपर टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि हो, फेसबुकवरती आपला व्हिडिओ बघत असाल तर लगेच पेजला फॉलो करा, म्हणजे तिथेही दररोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.